एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मम्मीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. तर फ्रेंड्स, इथे मी आहे ना मंडेचं आफ्टरनून रुटीन दाखवत आहे. तर आफ्टरनून रुटीनमध्ये मी काय काय कामं करते हेही दाखवणार आहे. आणि आजचं माझं आफ्टरनूनची भाजी पण आहे तांदळाच्या भाकरी आणि फ्लावरची ओली भाजी. तर ती मी तांदळाची भाकरीची उकड मी कशी काढते हेही दाखवणार आहे. तर बघा, इथे मी ना कढईमध्ये पाणी टाकलं होतं, त्यात मीठ आणि तेल टाकलं होतं, चांगल्या उकळी येऊन दिली आणि मग त्यामध्ये ना मी तांदळाचं पीठ टाकून ना छान प्रकारे हलवून घेतलं, कारण जेणेकरून त्याचे गाठी गाठी होऊ नयेत. फटाफट हलवायचं आहे आपल्याला, 1 मिनटंही न थांबता. आणि त्यानंतर ना लगेचच गॅस बंद करून टाकायचा आहे. तर बघा, इथे मी छान प्रकारे हलवलं आहे, गॅस बंद करून टाकलं आहे, पण तरी मी इथे छान प्रकारे उकडला हलवून घेतलं आहे. आणि आता यावरती ना मी 10 मिनटं आहे ना झाकण ठेवणार आहे. आणि 10 मिनटं झाकण होईपर्यंत, कारण की 10 मिनटाच्या ह्याच्याने ना ते वाफेवरती खूप छान प्रकारे पीठ होईल, जेणेकरून आपल्याला भाकरी बनवायला खूप इझी जाईल. तर त्यानंतर मी इथे ना कढई घेतली आणि कढईमध्ये मी ऑइल टाकलं आहे. त्यामध्ये मी टाकणार आहे राई जिरे. बघा, राई तडतडते, राई आणि जिरे टाकलेत. त्यानंतर मी ना टाकणार आहे ऑनियन आणि टोमॅटो टाकणार आणि एकसारखं मस्तपैकी छान त्याला आहे ना शॅलो फ्राय होईपर्यंत फ्राय होऊन देणार आहे. त्यामध्ये नंतर टाकणार आहे मी सुके मसाले पावडरवाले, जे रेड चिली पावडर, धने पावडर. परत इथे मी टाकलं आहे अद्रक लसूणची पेस्ट. सर्वप्रथम मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आता याला छान प्रकारे मी मिक्स करून घेते. त्यानंतर मी इथे ना टाकणार आहे पावडर मसाले, ज्याच्यामध्ये आहे लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरा पावडर आणि घरी बनवलेला घरचा मसाला. असे हे सगळे मसाले आहेत. या सगळ्यांना एकजीव करून घेणार आहे आणि ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा तुम्ही इथे, हे बघा किती छान फ्राय झाले आहेत. आणि ऑनियन आणि टोमॅटोसुद्धा खूप मऊ पडलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यामध्ये मी आता मीठ टाकत आहे, जेणेकरून अजून ऑनियन आणि टोमॅटो मऊ पडेल. ऑनियन आणि टोमॅटो मीठ अगोदरच टाकायचं होतं, जेणेकरून ते ऑनियन टोमॅटो लवकर हे झाले असते, नरम झाले असते. पण ठीक आहे, काही नाही, आत्ताही टाकले तरी चालेल. तर आपण थोडंसं आता मसाल्यामध्ये छान फ्राय होऊन देणार आहोत अजून. आता मी यामध्ये टाकणार आहे फ्लावर. आणि फ्लावर सगळं मी ना मसाल्यामध्ये एकजीव करणार आहे, छान फ्राय करून घेणार आहे. पाहू शकता इथे तुम्ही. बघा, मी किती मस्तपैकी फ्राय करून घेत आहे. त्यानंतर मी ना ह्यामध्ये थोडं गरम पाणी ओतणार आहे. हे बघा तुम्ही, इथे गरम पाणी मी आता ह्यामध्ये ना छान एकजीव झाले आहे, सगळे मसाले फ्लावरला लागलेत. अजून मी थोडंसं मीठ टाकणार आहे ह्यामध्ये चवीपुरतं. आणि बघा, आता मी गरम पाणी सोडणार आहे ह्यामध्ये, जेणेकरून आहे ना आपल्याला ओली थोडी रश्यावाली भाजी बनवायची आहे फ्लावरची, त्यासाठी. तर बघा, मी इथे गरम पाणी टाकलं आहे. आता याला छान उकळी येईपर्यंत आपण थोडंसं थांबून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्यावरती हे करणार आहोत, कोथिंबीर आपण भुरभुरणार आहोत ह्यावरती. बघा किती छान उकळी आली आहे भाजीला, पाहू शकता तुम्ही. आता मी यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेणार आहे. तर इथे एका साईडला भाजी होते, तर दुसऱ्या साईडला मी ना पीठ मळायला घेतलं आहे. तर पीठ ना मी किचन साफ केलं होतं मस्तपैकी, तर त्यावरतीच मी पीठ मळणार, जेणेकरून लादीवरती पीठ जर मळलं ना तर त्याच्या गाठी गाठी राहत नाहीत, सगळे छान प्रकारे मळलं जातं. तर त्यामुळे मी ना लादीवरतीच मळणार आहे पीठ, किचन ओट्याच्या. आणि माझा किचन ओटा मी रेग्युलर साफ करते, त्यामुळे माझा किचन ओटा स्वच्छ असतो. तर इथे बघा, मी सगळी उकड काढून घेतली आणि कढईमध्ये थोडं थोडं पाणी घेतलं आहे. ते पाणी थोडं थोडं घेऊन आपल्याला छान प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा किती छान प्रकारे पीठ मळलं गेलं आहे तांदळाचं, पाहू शकता तुम्ही. आता ह्यातले मी थोडे छोटे छोटे गोळे घेऊन आहे ना असं लाटून घेणार आहे. किचन ओट्यावरच मी लाटणार आहे. बघा, मी इथे गॅसवरती पण पॅन ठेवला आहे, तर तुम्ही पाहू शकता. इथे मी आता किचन ओट्यावरती छान असे गोळे घेऊन आणि घेताना पण आहे ना पहिल्यांदा आपल्याला पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ. परत एकदा असं छान मऊसूत करायचं आहे. बघा, इथे मी किती छान मऊसूत केलं आहे. आता याला थोडंसं हातावरती थापून नंतर मी याला ना लादीवरती लाटणार आहे.
मी लाटून करते, कोणी कोणी थापून पण करतं, पाण्यावरच्या पण भाकऱ्या करतं, पण मला तितकेच प्रॉपर येत नाहीत म्हणून मी अशा लाटलेल्या करते. तर इथे पाहू शकता तुम्ही. आणि आपण लाटून जशी हवी तशी पातळ आपल्याला भाकरी करता येते. जेवढी लाटता येईल तेवढी लाटली जाते ती. तर इथे तुम्ही पाहू शकता बघा किती भाकरी छान लाटली गेली आहे. जसं जसं आपल्याला चिकट वाटेल ना की पीठ आता चिटकतंय, तर तसं तसं आपण लाटणीला थोडं थोडं राईसचं पावडर लावून घ्यायचं आहे, पीठ लावून घ्यायचं आहे तांदळाचं. बघा आता मी भाकर उचलून आहे ना तव्यावरती टाकत आहे. बघा किती छान गोल झाली आहे ती. थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करत होती, मला असं वाटत होतं की दिसत नाही आहे त्यामुळे. आता मी याच्यावरती ना थोडं पाणी लावून घेणार आहे, कारण की आपली भाकर तडतडणार नाही त्यामुळे. तर बघा भाकरीला छान प्रकारे मी पाणी लावून घेतलं आहे. इथे आपण दुसरी भाकर अजून एक तयार करणार आहोत. तुम्हाला पुन्हा एकदा दुसरी भाकरही दाखवते. तर त्याच्या आधी ना मी अशी छान प्रकारे भाकरीचं पीठ मळून घेतलं आहे, गोळा. एक एक गोळा घेऊन पुन्हा पुन्हा आपल्याला मळायचं आहे पाणी लावून लावून. इथे मी पहिली भाकर तव्यावरची आहे ना पलटी करून घेते. पलटी करताना थोडी ती फाटली. तर बघा इथे ती तव्याला ॲक्च्युअलमध्ये चिपकली होती त्यामुळे ती फाटली. हरकत नाही, होतं असं कधी कधी. पहिली भाकर माझी ही कधी कधी बिघडतेच, पर्याय नाही त्याला. तर बघा इथे मी दुसरी भाकर करत आहे. अजून एक दुसरी भाकर मी तुम्हाला दाखवते. तर बघा मी अशा प्रकारे लाटून घेतली आहे दुसरी भाकरसुद्धा. तर दुसरी आपल्याला हवी ना, जसं जसं आपल्याला पीठ हवं असेल ना, आपण त्या प्रकारे आपण लाटून छान बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं भाकरी खूप मऊसूत राहतं. आणि तांदळाच्या भाकरी आहेत ना, जितकं चांगलं पीठ तुम्ही मळाल ना तितक्या छान मऊ भाकरी राहतात. अगदी संध्याकाळपर्यंत जरी तुम्ही म्हणालात ना, तर असं वाटतं की ना आत्ताच भाकरी बनवल्यात, अशा प्रकारे त्या संध्याकाळपर्यंत भाकरी मऊसूत असतात. तर बघा इथे मी किती छान प्रकारे भाकरी लाटली आहे. मला थोडी चिकट वाटून मी पुन्हा पुन्हा त्याच्यावरती पीठ टाकून लाटून घेत होते. तर तुम्ही इथे पाहू शकता बघा मी कशी लाटते. इथे आपली दुसरी भाकरही पहिली भाकरही शेकली जाते. बघा किती छान शेकली जाते ती. माझा थोडा तव्याचा प्रॉब्लेम आहे. माझा तवा खराब झाला आहे, त्यामुळे मी ना डोशाच्या तव्यावरती भाकरी करत होते, जेणेकरून भाकरी तांदळाच्या छान होतील. पण तिथेही भाकर बरोबर शेक घेत नव्हती. मला घ्यायचं आहे तवा भाकरीसाठी आणि चपातीसाठी, जेणेकरून माझ्या चपाती आणि भाकरी खूप इझिली करता येतील. पण ठीक आहे, ह्यावर चपात्या छान जमतात, डोशाच्या तव्यावर भाकरी नाही होत. ही बघा मी इथे दुसरी भाकरही टाकली आहे. आता याला मी पाणी लावून घेणार आहे. तोवर मी तिसरा उंडा घेतला होता, तिसरा गोळा भाकरीचा बनवण्यासाठी. तर बघा मी तो पण चांगला मळून घेते. तर त्याच्यात आपल्याला थोडे थोडे गोळे आढळत असतील ना, तर आपण ते असे पाण्याखाली अगोदरच दाबून दाबून ते छान मेल्ट करून घ्यायचे आहेत. बघा भाकरीचा गोळा किती मऊ मऊ झाला आहे तो. तर तुम्ही इथे पाहू शकता. अशा प्रकारे मी बऱ्याचशा भाकरी करून घेतल्या आहेत. हे बघा किती गोल गोल होतात भाकरी आणि खूप छान लागतात. खायलाही खूप टेस्टी असतात ह्या भाकरी. आणि मला तांदळाच्या भाकरी आहेत ना नॉनव्हेजसोबत पण फार आवडतात आणि व्हेज भाजीसोबतही फार आवडतात. आता जी आपण फ्लावरची भाजी बनवली आहे ना, ती भाजीसुद्धा खूप म्हणजे अशी नॉनव्हेजसारखीच लागते, खूप टेस्टी होते. तुम्हीही एकदा बनवून बघा. मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. स्पर्श मॉमीज फूड लॅबला नक्की सबस्क्राईब करा. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि माझ्या नवनवीन व्हिडिओजमध्ये जर तुम्हाला असं काही वाटत असेल, मला कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते. तर इकडे माझी भाकरी आणि भाजी सगळं झालं आहे. आता मी इथे ना मुलांनी कचरा केला होता म्हणून मी तो सगळा आवरून घेत होते. तर हे माझं आहे ना दुपारचं रुटीन आहे. माझी जागा पुसायची राहिली होती, तर माझे असे दिवसातून 3 टाईम झाडू मारलाच जातो. एकदा सकाळी बारूसा झाडू काढते मी, नंतर दुपारी पुन्हा एकदा झाडून घेते, कारण की लहान मुलं आहेत तर थोडाफार कचरा होतच असतो. मग मी तो झाडू काढून घेते. आता मिस्टर चालले आहेत बाहेर कामानिमित्ताने. आणि बघा माझा डुगू कसा मस्ती करतो आहे, कसं इथे तिथे करतो आहे काम. म्हणजे माझ्या नेहमी मी काम करत असताना माझ्या मागे 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 असतंच त्याचं. तर तो असा फिरत आहे. मी त्याला सांगते वरती सोफ्यावरती बस, पण तो बसत नाही आहे. आणि इथे ईशानी माझी मुलगी अभ्यास करत आहे. तर माझं आणि मिस्टरांचं आमचं बोलणं चालू होतं. त्यावेळी मिस्टर बोलले की मी जातो, नंतर येतो. तर त्यानुसार मग
मी पुढचं बेड वगैरे बंद करून घेतला आणि सोफा पण वगैरे छान प्रकारे झाडून घेतला. मुलं काही ना काही खातात ना, तर ते थोडंफार सोफ्यावरती पडतं आणि आमचा डुग्गू फार मस्तीखोर आहे, त्यामुळे तोही काही ना काही टाकत असतो. तर बघा इथे माझं छान असं झाडू मारून होतो आहे हॉलचा. तर असे माझं वन रूम किचन आहे, 1 BHK. तर बघा मी डुग्गूला पण वरती सोफ्यावरती बसवून ठेवलं, जेणेकरून तोही मला सतवणार नाही. पण तो काय करत होता माहिती आहे का, तो आहे ना ते जे त्याच्या हातात होतं ना रोल, तो होता ह्याचा वॉलपेपरचा रोल होता आणि तो सतत सारखा मी वरती उचलून ठेवत होते, तो पाडत होता, उचलून ठेवत होते, पाडत होता. तो नुसता मला त्रास देत होता, मला सतवत होता आणि मी उचलून ठेवत होते तर तो मला हसतही होता. तर बघा इथे कसं शांत बसला आहे गणपती बाप्पासारखा. आणि मी माझ्या मुलीला थोडंसं म्हणजे सांगत होते, स्पेलिंग सांगत होते, ती अभ्यास करत होती. तर बघा इकडे तीही अभ्यास करते छान प्रकारे. आणि आता मी आता जागा पुसायला घेणार आहे फायनली आणि मग माझं सगळी कामं आवरून होतील. तर इथे तुम्ही पाहू शकता. कधी कधी ना काय होतं मैत्रिणींनो, मला माझ्या मुलांमुळे नाही करता येत, कारण की असं होतं की ते कधी कधी सकाळची लेटही उठतात आणि आता तर ईशानीला स्कूलला सुट्ट्याही पडल्या आहेत, त्यामुळे ती थोडं उशिराच उठते आणि मीही तिला काही म्हणत नाही, कारण की आता पुन्हा 1 एप्रिलपासून तिची स्कूल चालू होईल, त्यामुळे मी तिला काही म्हणत नाही. आणि घरी राहून ती अभ्यासही करते, दिवसभर अभ्यास असतो तिचा, अभ्यास करते, खेळते आणि माझी मुलगी खूप शहाणी आहे, खूप हुशारही आहे. ती सगळ्या बाबतीत मला थोडं कोऑपरेट पण करत असते. आणि मी कधी तिला म्हटलं ना मला व्हिडिओ काढायचा आहे, मग तुला कॅमेरा पकडावं लागेल, तर ती तेव्हाही मला मदत करते कॅमेरा पकडण्यासाठी आणि मला हे करत असते, सपोर्ट करत असते, मम्मी तू कर, मी आहे म्हणून. तर बघा इथे मी ना लादी पुसायला घेतली होती, इथे मी लादी पुसते आहे. तर मी ना मॉपनेच लादी पुसते, कारण की असं नाही आहे की माझ्याकडे मेड नव्हती, होत्या मेड, पण ते ना सततच्या सुट्ट्या घेतात म्हणून मी नाही ठेवली, मी काढून टाकली. म्हणून आता मेड नाही आहे, तर मी स्वतःच करते. आणि मेड पण आहे ना दुसरीकडे कामाला जायचं असेल ना, तर घाईघाईने कसंही जागा पुसून जातात, कुठे पुसतात कुठे नाही पुसत, तर मला नाही आवडत. त्यामुळे मी त्यांना हे केलं होतं, त्यांना काढून टाकलं होतं. तर इथे बघा आता मी स्वतःच करायला घेतलं आहे. तर हा माझा डुग्गू बघा पुन्हा त्याने रोल खाली पाडला. खूप बदमाश आहे तो आणि खूप मस्तीखोर आहे. अशा प्रकारे तो मस्ती करत असतो आणि हे करतो, त्रास देतो मला. इथे भरपूर कुत्र्यांचा नॉईस होतो आहे, कारण की मी रात्रीच्या टाईमला थोडं शूट करते ना. मुलं अजिबात मला म्हणजे डुग्गू मला काही करायलाच देत नाही, त्यामुळे मी रात्रीचं तो झोपला आहे म्हणून मी आता हे करायला घेतलं आहे, व्हॉईस ओव्हर करायला घेतलं आहे. तर ही अशी असतात माझी कामं. मग आता हॉलचं झालं की मग मी किचनचं सगळं क्लिनिंग वगैरे करून घेणार. बघा तुम्ही पाहू शकता, बघा तो कसा सारखा खाली टाकत होता, त्याला खाली उतरायचं होतं आणि त्याला खाली ओलाव्यामध्ये पण तो पाय घसरून पडेल मी त्याला सांगते, तरी पण तो खाली उतरून मस्ती करत होता. तर बघा तो अशा प्रकारे खूप मस्ती करतो, तुम्ही इथे पाहू शकता. तर आता माझं हॉलचं पूर्ण क्लिनिंग झालं आहे, साफ झालं आहे. आता मी इथे किचनची साफ करायला घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही इथे किचन पण आता साफ करायला घेतलं. तर मी एकदा खूप पाण्याने पुसलं होतं, आता मी पुन्हा दुसरं सुकं मॉप करून आणलं आहे आणि त्याच्याने आता मी पुसत आहे. तर एकदा मी असं 3दा मी हात मारत असते, कारण की एकदा पूर्ण पाणी टाकून घेते आणि त्यानंतर मग त्यावरती थोडंसं लिक्विडने सगळं पसरवून घेते आणि नंतर मग ते रोटेट करून 360 डिग्रीचं रोटेट करून मी असं सुक्या मॉपने पुसून घेते. आता बघा इथे माझं किचन राहिलं होतं, तर मी बोलले पहिलं हॉल करून घेऊ, म्हणजे मुलं मस्ती करणार नाही. आता मी इथे किचनचं पण सगळं क्लिनिंग करून घेते, बघू शकता तुम्ही. हे बघा मी पूर्ण टाईल्स वगैरे सगळं, आणि मी ना हे माझ्याकडे DIY लिक्विड आहे, जे मी घरीच बनवलं आहे. मी त्या लिक्विडने सगळं क्लिनिंग करून घेते, तुम्ही इथे पाहू शकता की मी क्लिनिंग करून घेते ते. तर बघा इकडे मी पूर्ण किचन आहे ना पूर्ण प्रकारे असं एकदमच क्लीन करून, आणि ना तुम्हाला किचन धुवायची घासायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही फक्त हे लिक्विड टाकून जरी पुसलात ना तरी खूप चकाचक होतो आपला गॅस, असं वाटतं नवीनच गॅस आहे. अशा प्रकारे आपला गॅस क्लीन निघतो आणि टाईल्सही खूप चकचकीत निघतात. त्याच्यामुळे मी हा आहे ना असं हेच करून घेते, म्हणजे हा लिक्विड बनवूनच ठेवते, कारण की त्याच्यावरती कसले डाग नाही राहत.
टाईल्सवरती आणि गॅसवरती पण. आणि आपला किचनसुद्धा किचन टॉप पण चांगला पुसला जातो, एकदम क्लीन निघतो. असं वाटतं की पूर्ण गॅस धुवून काढल्या अशा प्रकारे. इथे पाहू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, माझा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी एक वेगळा असणार आहे. तो रेसिपीवाला नसणार आहे, एक वेगळा असणार आहे. इथे बघा, आता माझा गॅस वगैरे क्लीन करून झाला आहे. आता मी इथेही पूर्ण जागा पुसून घेत आहे किचनची. सकाळी मी झाडू आणि किचनचं झाडू आणि जागा पुसून घेतली होती, कारण की बारूचं झाडू आणि जागा मी हे आवरून घेत असते सकाळी कामं सुरू करायच्या आधी. तर मी सकाळी करून घेतलं होतं, पण पुन्हा एकदा स्वयंपाक वगैरे झाल्यावरती मी पुन्हा एकदा क्लीन करून घेते, जेणेकरून मला ते म्हणजे छान वाटतं. आणि मग नंतर मला मग ॲडिटिंग करायला थोडासा वेळ मिळतो, तो मी ॲडिटिंग करते. पण व्हॉईस ओव्हर मला रात्रीच करायला मिळतं, कारण की मुलगा झोपलेला असलं तेव्हाच मी करू शकते, असं होतं. तर बघा इथे मी सगळं असं पुसून घेतलं. तर इथे पण मी पूर्ण ओल्या पाण्याने घेऊन मग नंतर मी सुक्या मॉपने पुसून घेत आहे. तर मैत्रिणींनो, इथे हा आजचा होता माझा दिवसाचा रुटीन. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि